भोऱ्याचं आणखी एक भाषण तुफान व्हायरल। लाडके लेकरू योजना जाहीर करून पगार सुरू करा। मोठ्या पोरांना पगार, बारक्यांनी घोडं मारले का? कार्तिक वजीरचा सरकारला सवाल। बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंना दाखवले काळे झेंडे। माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी दाखवले धनंजय मुंडेंना काळे झेंडे। निवेदन दिल्यानंतरही काम होत नसल्याचा प्रकाश वाघमारे यांचा आरोप। देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा, नागरी कायद्यावर देशभरात चर्चा व्हावी। नागरी कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। मोदी अल्पमतातले पंतप्रधान, त्यांनी बहुमत गमावले। मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का? मोदींच्या नागरी कायद्याच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। बांगलादेशातील हिंदूंना त्रास होणार नाही याची जबाबदारी आपली, तिथल्या हिंदूंचं संरक्षण करा। मोहन भागवत यांचे देशवासियांना आवाहन। कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला संधी देऊ। बारामती विधानसभेबाबत अजित पवार यांचं मोठं विधान। बारामतीतून उमेदवारीचे अजित पवार यांनी दिले संकेत। आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातूनच लढणार। शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या चर्चावर अंतापूरकरांचं स्पष्टीकरण। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत। मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार, मुख्यमंत्र्यांमध्ये वाद झाल्याच्या चर्चावर स्पष्टीकरण। ठाकरे 2 सरकारवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगायला तयार नाही, मग कसं येणार ठाकरे 2 सरकार? शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचा सवाल। स्वातंत्र्यदिनी एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांना झटका। एसबीआय कडून व्याजदरात 0.10% वाढ। दर वाढवल्यानं कोट्यावधी ग्राहकांची मोठी अडचण। वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। बँकिंग मजबूत झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत। भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास। आज महिला स्वावलंबी होत आहेत, ही सामाजिक बदलाची गॅरंटी। 1 कोटी महिला लखपती दिदी झाल्या, पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन। देशात शेतकऱ्यांना बळ मिळणार, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगाराच्या संधीसाठी प्रयत्न, पंतप्रधान मोदींची माहिती। 12 कोटी कुटुंबांना जल जीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाणी। आज 15 कोटी कुटुंब या योजनेचे लाभार्थी। देशातील प्रत्येक आस्थापनेनं वर्षात फक्त 2 धोरणात्मक बदल करावेत, नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून आवाहन। सरकारला पत्र लिहून तुमच्या अडचणी सांगा, नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन। आमदार सुनील शिंदेंनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं। वरळीतील पाण्याच्या समस्येवरून सुनील शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंब्रात टिपू सुलतानचे बॅनर। तिरंगा रॅलीमध्ये झळकले टिपू सुलतानचे बॅनर। सरकारच्या योजना बघून विरोधकांच्या पोटात गोळा। महायुती उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार, आमदार गिरीश महाजन यांचा विजयाचा विश्वास। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही, लाडकी बहीणवरून प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका। भाजपचा धाराशिव विधानसभा मतदारसंघावर दावा। महायुतीत धाराशिवच्या जागेवर वाद होण्याची शक्यता। बीएस कांबळेंना बाबाजानी दुर्राणींनी जमिनीचे पैसे दिले नाहीत, सईद खान यांचा बाबाजानी दुर्राणींवर गंभीर आरोप। धाराशिवमध्ये नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। 45 कर्मचाऱ्यांना मागील 9 महिन्यांपासून वेतन नाही, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, सरपंच आणि ग्रामसेवकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप। शिर्डीच्या पुणतांबांमध्ये रेल्वे गाड्यांच्या थांबासाठी नागरिक आक्रमक। ग्रामस्थांकडून विविध मागण्यांसाठी रेल्वे रोको। सोने चांदीच्या दरात सातत्यानं चढ होता। चांदीच्या दरात 500 रुपयांची घसरण, तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70,610 रुपये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।